वनमंत्री गणेश नाईक आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेत आहेत. रघुवंशी हॉल, जांभळी नाका, ठाणे येथे जनता दरबार घेत आहेत. यावेळी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी जनता दरबार घेणार आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, ठाण्याचे दृश्य आहेत. मंत्री गणेश नाईक हे जनता दरबार घेत आहेत. आणि ठाणे जिल्ह्यात सध्या पूर्वीचा पालघर जिल्हा आताचा ठाणे जिल्ह्याचा भाग आणि प्रत्येक तालुक्याला जाऊन जनता दरबार घेतलेला. आज टोकन नंबर प्रमाणे सगळ्यांना बोलवलं जाईल. माझी विनंती तर आम्ही बरोबरच. बघा, बाब अशी आहे की या ठिकाणी कोणाला श्रेय देण्याचा प्रश्नच नाही. हे महायुतीचं सरकार आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली या राज्याची धोरणं ठरतात आणि त्या पद्धतीनं कारभार चालू आहे. आता 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि महाराष्ट्र थांबणार नाही ही टॅगलाईन आहे. त्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेची दुःख समजून घ्यावी ह्या प्रयत्नाचा भाग आहे. कोणाला श देणं, काटशे देणं हा प्रकार नाही. आता जनतेने काय चर्चा करावी तो माझ्या म्हणजे सांगण्याचा प्रश्न. जनतेत कोणी तुम्हा लोकांना कोणी थांबू शकतो का? तुम्ही उद्याला दिली टॅगलाईन किंवा स्पर्धा झाली, काटश श, आम्ही काय नाही बोलू शकत. तुम्ही तुमचं काम करता, आम्ही आमचं काम करतो. परंतु मी एकच सांगतो, महायुतीचं नेतृत्व एकत्र काम करते. त्या अनुषंगानं जनतेला जवळीक द्यावी ह्याच्यातून हा जनता दरबार झालेला आहे.